कोणी चुकीचे बोलत असेल तर कारवाई करावी. आमदार संजय गायकवाडांच्या विधानावर अब्दुल सत्तारांचा घरचा आहेर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शिंदे गटाचे नेते व हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी आमदारांनी चुकीचे वक्तव्य करू नये. कोणी चुकीचे बोलत असेल तर त्यांच्यावर लोकशाही पद्धतीने कारवाई करावी, पण चुकीची भाषा वापरू नये असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप व उमेदवारीवर देखील भाष्य केली आहे. आगामी 15 दिवसात महायुतीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर होणार असून यामध्ये शिंदे सेनेच्या यादीत माझे नाव सर्वप्रथम असणार आहे असाही दावा सत्तार यांनी आज केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हणाले ते ऐकूया. वाटतं तुम्हाला? मला वाटतं सत्ताधारी आमदारांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. शेवटी आपला पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी काही केलं असेल तर त्याच्याबद्दल जी काही कारवाई करण्याची पद्धत आहे तर करावी, परंतु अशा पद्धतीने आपण शब्दाचा वापर केला तर या महाराष्ट्रामध्ये जे काही गांधीजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असतील, छत्रपती शिवराय, अनेक लोकांनी आपापल्या कार्यकाळामध्ये जे काही कार्य केलं त्यामध्ये कधीही अशी शब्दाची मला वाटतं का वापर झालेला नाहीये आणि त्याला कोणी सपोर्ट बी करणार नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने लोकांना जसं लागतं कायद्याच्या चौकटीमध्ये ते बोलायला पाहिजे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.